पहिली गवळण ऐकूनच गाड्याच्या तर डायरेक्ट बावले उलट्या झाल्या भाऊ. म्हणलं आता काय राड आहे भाऊ. तर मग चला परो सकाळी कामा जाताना हे दोघं रस्त्यात उभे राहिले. मला म्हणे फोटो घे. म्हणलं फोटो फोटो काढता काढता घेतला व्हिडिओ काढून. फोटो तर काढलाच नाही बा. त्याची डोली टपरीवाली इतकी बुकत होती ना पार मावाला डोकं खाऊन टाकलं इनं डायरेक्ट. इकडे आलो यांच्याकडे पाहतो म्हणलं अहो हे काय खेळ चाललाय. ते म्हणे माय पाटलंय दुखू राहिली. म्हणलं मग हे असं करायचं का. वरचा गड म्हणे हो गप बसा ना राहू दे ना मला माझ्या वाट राहिली. आप्पा आले होते नातवाला नाही दुपारचे. आप्पाला म्हणलं हो खतरनाक पोच द्या इकडे पाहून. हांगा असं आवरून सावरून डायरेक्ट कोकणगावला पोच झालो. कारण की आज ना कोकणगावची जत्रा होती ना आजाने बोलेलं होतं. म्हणजे यात्या काय म्हणलं लगेच आलो. पोचल्या पोचल्या हळूच कॅमेरावर काढलं ना एकाचे व्हिडिओ काढून घेत होतो हळूहळू. कोणाला माहित नव्हतं बरं का. आणि पण वशाट पाशाट खायचं बंद केलंय. त्याच्यामुळे त्याने मालच्या खाल्ल्या यो गडी खात होता बरं का वशाट. 15 मालच्या खाऊन गडी कसा पाहून हसतोय बाबू. चला म्हणलं जाता जाता एक जत्रातून चक्कर तरी मारून यावं. पाहत होतं मकर लाइटिंग लावेल पण मग तमाशा काय सुरू होईल नव्हतं त्याच्यामुळे थांबलो. तमाशापाशी जाऊन तू उभं राहिलो अंधारात त्या काढायला. इकडे तर बसायला जागा नाही राहिली फार. तमाशा आहे ना जुन्या काळातल्या लोकांना तर लईच आवडतो ना. आताची नवट पोरं म्हणले होते बाबू मोकर नाचा त्या आणि नंतर रंगबाजीला सुरुवात झाली. आता ही रंगबाजी काय तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही लय हुशार आहे मला माहिती. त्याच्याकडे मी कॅमेरा केला का लगेच झोपायचं नाटक करीतो. पण मग याला यो पार 12-1 वाजेपर्यंत पाहत होता माहिती का. 12 वाजता जाऊन रातच्या गारगार गुल्फ्याचा राहिली पोरी. आता उद्या सकाळी चांगलं नाक टपकणार आहे मावाला. आता घेतील ती वाया नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे म्हणलं घ्या खाऊन काय. अबो येता करता फार वाजले ना आम्हाला 1:30. येताना मी कॅमेरा चालूच ठेवला तर म्हणलं पाहू दिसलं काही जनावर तर घेता येईल व्हिडिओ काढून.